दीदी कड हा अगं दीदी आपण एका नाराजी व्हिडिओ बनवू की तू किती दिवस झाला व्हिडिओ नाहीच बनवला ह्याचा म्हणून डान्स बनवू डान्सचा तू डान्स करणार आहे होय 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 चल बनू चल लवकर हे का लाव मोबाईल थांब हा इथं हा चल ये थांब इथं वर नेतो अरे हा तू काय करणार आहे उडी मारून येणार मी 1 2 3 येऊ का हा ये अगं आजी व्हिडिओ बनवतो आम्ही आजी आजी मोबाईल दे आता हे माझा झालाय मोबाईल आता नाही मिळत म्हणजे मला माहित नाही मला माझा मोबाईल दे माझा आहे म्हणलं ना मी अगं आजी कशाला ग तुला मोबाईल पाहिजे आम्ही चांगले व्हिडिओ बनवत होतो ना ग मी नाही देणार मोबाईल जा सोन्या माकडं मला माझा मोबाईल द्या दे अगं थांब तू विचार करू दे की काय करू कुठे अगाचे पाल बिल काय नाही झाडाचं पान होतं पान अरे तुझी झाली तरकट तुझ्या पालखीचा निघाला धूर तुला आला सांगावा तुला तो आणि इकडे मोबाईल तर तिथे आधी घेऊन गेली तुला ना मला घाल कुत्र्याला उडद माझ्या हातात मोबाईल घ्यायची काय गरज होती रे हाय काय झालं का वरडतीस अरे मला याड लागलंय म्हणून वरडतीय आजीला याड लागलं आजीला याड लागलं पप्पा आजीला याड लागलं याड अरे तुझी झाली तरकट तुझ्या पालखीचा निघाला धूर तुला भरली रागात पिती मी मग शानी आहे तुझ्या सगळं अख्खे गाव ऐकून येईल बाबू मला उन्हाने बाहेर जायला जाऊ मला झालंय तू मला ना मोबाईल आणून दे म्हणजे मी आपली जणाशी बोलत जाईल गावात आहे ना कुणाचं काय कळलं नाही ना की मग मला कसं तरी होतं पण मी आपल्या मोबाईल वर बोलत जाईल पप्पा मला पण एक मोबाईल घेऊन द्या की अहो मला पण लय अभ्यास होतो शाळेत ना एक मोबाईल घेऊन द्या की मला व्याज म्हणे आलाय मोठा अभ्यास करणाऱ्याच्या पोटचा अरे तुझी जीभ कशी झडली नाही अख्ख्या खानदानात केलाय का कोणी अभ्यास अगाय नवीन मोबाईल घ्यायला माझ्याकडे नाही पैसे 2 मोबाईल आहेत ना माझ्याकडे आहे डिंपलकडे आहे मला नको मोबाईल तुमचा उद्या लुगडं घे म्हणलं ना की म्हणशील माझी शर्ट पॅन्ट घाल डिंपलचे कपडे घाल मग काय ती घालून फिरवाय मी गावात आवाज त्या काय बी काय बोलताय तुमच्या चांगल्यासाठीच म्हणतायत ना आणि आता नवीन मोबाईल आणायला पैसा कुठं आणायचं यांनी तुमच्याकडे पैसे नाहीत ना तर हो वाडा आहे का दागिने आहे का नाहीतर तुमच्या किडनी आहे का पण मला मोबाईल पाहिजे म्हणजे पाहिजे अगाय आता माझ्याकडचा मोबाईल घे आपण तुला नंतर मोबाईल आणू हा आगे आता चहा घ्या तो गार झाला असेल आणि गरम करून प्यायच्या आधी बरं ह्यांना कळलं चागार आहे ही तर काय बोलणारच नाही आजे तिकडे मी तुला फोन लावून देतो राहू दे लाज नाही लाजाला आणि तेलला भाज्याला आलाय मोठा मोबाईल शिकवणारा हॅलो हॅलो अगे येतय का ऐकायला कुठं खपली अग ही अगं आलं का ऐकायला कशी आहेस तू हा थांबाय ना थांब तुला व्हिडिओ कॉल लावते म्हणजे तू मला बघतील आणि मी तुला बघेल आजीला दिसतंय अगं तुझ्या का आजीला दिसतोय मला माहित आहे दिसतं म्हणून सांगायची गरज आहे का जाणी बावड्यात माहित आहे अरे मग मला कसं माहित नाही आजीला दिसतंय ती मम्मी अगं आजीला दिसतंय अहो तुमच्यासाठी चहा काय चाललंय तुझं मला हसती या आपलं लगीन होणार आहे ना म्हणून फालतूगिरी बंद करा तुझी आपलं काही खरं खरं लग्न होणार नाहीये खोटं लग्न करतो आपण मला माहित आहे म्हणून तर ऍक्टिंग करते माझ्या मम्मी पप्पांना डाऊट यायला नको ना आपल्यावर म्हणून त्यांना बी वाटलं पाहिजे की डिंपलला खरंच तुमच्याशी लगीन करायचंय तुझी ही ऍक्टिंग जरा ओव्हर ऍक्टिंग होती असं वाटत नाही का तुला इथे सगळं मी मॅनेज करतो ना म्हणून नीट होत आहे किती मॅनेज करताय ना मला चांगलंच माहित आहे करायला जाते आणि होते मला सांगतो आणि मॅनेज करतोय ए तुझी ही बडबड बंद कर इथे सगळं मी नीट करतोय
तू आजच बघ ती दिव्या रिझाईन देते की नाही. मी आता तिच्याकडेच चाललो. हाऊ किती तो ओव्हर कॉन्फिडन्स. एवढा ओव्हर कॉन्फिडन्स चांगला नाही डॉक्टर. आधी त्यांना विचारा केस सोडणार आहे का तुम्हाला सोडणार आहे, मग खुश व्हा. का? मी खुश झालोय कारण माझे सगळे प्लॅन सक्सेस होतात. माझे प्लॅन कधीच फसत नाही. माणसं फसतात त्यात, जशी दिव्या सिंग फसणार आहे. कळेल तुला लवकर. अहो चहा. खरंच पिटलं. मस्त बनवलाय की. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. या ना, बसा ना. मायरा कुठे? ती अजून झोपली आहे. काय झालं? तुम्ही एवढे उदास का वाटताय? डॉक्टर, तुम्ही जे काल बोलून गेल्यात त्यानंतर मला खरंच खूप टेन्शन आलंय. मला कळत नाहीये मी काय करू. तुम्हाला हे बघा डॉक्टर, मी खरं सांगू का, मला तुम्ही हवंत, पण मी तुमच्यासाठी काम सोडू शकत नाही. ठीक आहे, मी जबरदस्ती नाही करत. शेवटी आपल्या आयुष्यात कोण हवंय कोण नकोय याचा ज्याने त्याने विचार करायचा असतो. तुम्ही प्लीज नाराज होऊ नका. मी तुम्हाला असं नाही बघू शकत डॉक्टर. प्लीज मला समजून घेण्याचा प्रयत्न करा. मी लाख समजून गेलो, पण माझ्या मनाला कसं समजवणार? शांतारामवर जो हल्ला झाला तो तुमच्यावर किंवा मायरावर झाला असता तर माझ्या मनाला मी कसं समजवणार होतो? तुमच्या जीवाचं काही बरं वाईट झालं ना, मला खूप त्रास होईल हो, खूप त्रास होईल. तुम्ही का असं निगेटिव्ह विचार करताय? असं काही होणार नाहीये. मी अनाथ आहे ना. माझ्या आयुष्यात मला कधी कोणाचं प्रेम नाही मिळालं ना, आयुष्यात कधी कोणी आलं, म्हणून मी कुठल्याच माणसात गुंतत नाही. पण तुमच्यात आणि मायरात मी गुंतलोय. आयुष्यात पहिल्यांदा कोणावर तरी खरं प्रेम झालंय. वाटलं होतं तुम्ही समजून घ्या, पण नाही. कदाचित मी अनाथच राहणार आहे. माझ्या आयुष्यात कधी कोणी येऊ शकत नाही. आणि तुम्ही मला म्हणाले होता ना, मला समजून घ्या. तुम्ही माझ्या ठिकाणी या माझी अवस्था बघा आणि मला समजून घेण्याचा प्रयत्न करा. मला तुम्हाला गमवायचं नाहीये. डॉक्टर, मलाही तुम्हाला नाही गमवायचंय, पण मला अजूनही तुम्ही आणि देवी सिंगची केस ह्यातलं एक निवडता येत नाहीये. डॉक्टर, मला प्लीज वेळ द्या. मला विचार करू द्या प्लीज. घ्या, तुम्हाला जेवढा वेळ हवाय तेवढा वेळ घ्या, पण आता जो काही निर्णय घ्याल तो एकदम ठामपणे घ्या. मी आणि मायरा की तुमचं काम यापैकी काहीतरी एक निवडावं लागेल. आणि जर का तुम्ही तुमचं काम निवडलं तर आपला कायमचा संबंध संपला. मला विसरून जा तुम्ही. डॉक्टर, अव काय तर हातपाय हलवायला पाहिजे. हा, पैशाचं बघायला पाहिजे, नाहीतर ऐन टायमाला माझ्याकडे पैसे नाही म्हणून हात वर करताल. अगं तसं आता बी माझ्याकडे पैसे नाहीत. ती मला काय माहित नाही. माझ्या लेकीची समधी हाऊस मौज पुरी झाली पाहिजे. डिंपल, ए डिंपे, काय ग मम्मी? इकडे ये. काय हाय आता? बस की जरा, बस. ही बघ, मागच्या टायमाला आम्ही तुझा साखरपुडा ठरवला तेव्हा काय तुझी हाऊस मौज पुरी करता आली नाही, म्हणून म्हटलं आता तुला सगळं विचारून करायचं. तू मला सांग, हा आपण लगीन कसं करायचं? लग्नात तुला काय काय पाहिजे सांग.
साड्या दागदागिनं कसं पाहिजे सांग की जरा. मम्मी, माझी हाऊस करायला तुम्हाला परवडणार आहे का? तू नग काळजी करू, आम्ही बघू काय करायचं ती. अव ती पतपिढीतनं कर्ज मिळतंय का बघा की. माझ्या एकुलती एका पोरीचं लगीन कसं थाटामाटात झालं पाहिजे. अगं आधीच पतपेढीतनं कर्ज काढले, ती भागता भागाना. आता पतपेढीवाली कर्ज देत्याल होय परत? झालं का नाहीचाच पाडा सुरू. अहो विचारून बघायला काय हरकत आहे आपल्याला. विचारतोच. मी तुम्ही विचारायचंय. ठीक आहे. मम्मी पप्पा, तुमचं बोलून झालं असेल तर मी बोलू का? अहो कशाला माझ्या लग्नासाठी एवढं कर्ज काढताय तुम्ही? काय गरज आहे का त्याची? अगं डिंपल, तुझं कुणा आयरागैराशी लगीन नाही होतंय, डॉक्टरांशी लगीन होतंय. आणि त्यांचा मान काय हाय गावात माहिती ना तुला. त्यांच्या मानाला शोभल असं लगीन नको करायला आपल्याला. मंगल, बरोबर आहे तुझं. डिंपल, त्यांची मान खाली जाईल असं काही वागायचं नाही बघ मला. पैशाचं बघतो मी काहीतरी. बघा अण्णा, कर्ज आपण दोघं मिळून फेडू, तुम्ही काय काळजी करू नका. माझ्या पोरीचं समजा चांगलं होतंय, डॉक्टरांसारखा नवरा तिला मिळतोय. मला अजून काय बी नको आयुष्यात. आता ह्यासनी कसं सांगू? मी खोटं लगीन करते, खरं नाही. किती स्वप्न बघतात हे माझ्यासाठी, पण मी खोटं लगीन करून चुकत नाही ना करत. नाही नाही नाही, ती त्यांच्या स्वप्नाचा विचार करतात, मी माझ्या. मग ह्यात कुठं चुकलंय माझं? आणि मी जेव्हा बडी हिरोईन होईल ना, तेव्हा ह्यांनी काढलेलं सगळं कर्ज फेडेल मी. मुझे लेट होगा आने में. मायराला वाड्यावर सोडा आणि तिच्यावर नीट लक्ष द्यायला सांगा. हो. मायरा ये बस. ऐक मी काय सांगते. मी खूप महत्वाच्या कामासाठी बाहेर चाललीये. मला उशीर होईल यायला. वाड्यावर मस्ती करायची नाही आणि अंकलला त्रास द्यायचा नाही. हो मम्मा. गुड गर्ल. तुझ्यासाठी काही आणायचंय का? हो, चॉकलेट. ठीक आहे, आणते. तिला वाड्यावर सोडून या. हो मॅडम. जा. मग मला किस्सी दे. गुड गर्ल. बाय बाय. चला. अहो ऐका की, मला तुमच्याशी लय महत्वाचं बोलायचंय. बोलू? आता आपलं लगीन होणार आहे ना, त्यात तुम्हाला एवढी सोन्यासारखी बायको मिळत्या, सासू सासरे मिळतात, मग तुम्हाला कशाची गरज आहे का? नाही ना? मग आपण एक काम करू, एकदम साध्या पद्धतीने लग्न करू. चालेल तुम्हाला? बस त्याच्यावर बसू आहे? बस. नाही, मला पुढच्या टायमाला अशी खुर्ची पाहिजे तरच बसणार मी. बस. आजच्या दिवस बसणार, परत नाही. बोला. आपण लग्न करू, खूप साध्या पद्धतीने करू. तुझ्याशी लग्न करण्याचं तर स्वप्न होतं माझं, त्यासाठी तर कातळवाडीला आलो होतो मी. काय बोलताय? सच में? सच में. आपण खूप साधेपणाने लग्न करूया. इतकं साधेपणाने की फार माणसाला बोलवायचे नाही. तू, तुझ्या घरचे, मी सुद्धा येत नाही. एवढं साधेपणाने करू. डॉक्टर. काय डॉक्टर? फालतूगिरी बंद कर तुझी. अहो मी कुठं फालतूगिरी केली? अहो माझ्या घरातले आपल्या लग्नासाठी कर्ज काढतात, आणि पप्पांनी जर कर्ज काढलं ना तर ते मलाच फेडावं लागल. त्यापेक्षा तुम्ही एक काम करा, माझ्या घरातल्यांना सांगा मला फक्त पोरगी नारळ द्या, बाकी काहीच बस. काय लग्न लग्न लावलंयस? ही लग्नाची पिपाणी वाजवून थांबव. इथं माझं काय चाललंय, तुझं काय चाललंय? अरे मायरा, तू कधी आलीस? मम्मा कुठे तुझी? डॉक्टर, मॅडम मुंबईला गेलेत. मायरा बेबीवर लक्ष ठेवायला सांगितलंय. बरं, ठीक आहे, या तुम्ही. तुमचं फुलपाखरू उडालं मुंबईला. तुम्हीच तर म्हणाले होते ना सगळं माझ्या मनासारखं होणार म्हणून. अजूनही सगळं माझ्या मनासारखंच होणार आहे. मायरा ये, बसा इथे. मम्मा येताना काय खाऊ घेऊन येणार आहे? चॉकलेट. अरे वा, मी पण तुला एक चॉकलेट देणार आहे. मला सांग, मम्मा जाताना तुला काय सांगून गेली का? काहीच नाही, अंकलला त्रास नको देऊ. अच्छा, आणि रात्री काय बोलली का तुला? तिने मला
विचारलं डॉक्टर अंकल तुला आवडतात का, ते तुला पप्पा म्हणून हवेत का? मग तू काय म्हणालीस? मी हो म्हणाले. मला तुम्ही पप्पा म्हणून पाहिजे. तुम्ही व्हाल ना माझे पप्पा? मी तुझ्या मम्माशी बोलून सांगतो. जा टोना दादाबरोबर खेळ. डॉक्टर अहो काय चाललंय तुमचं? आतापर्यंत बायकांना लग्नाचं प्रॉमिस करत होता तिथपर्यंत ठीक होतं, पण आता त्या पोरींचं बाप व्हायचं काय प्रॉमिस केले? अहो असं काय वागायला लागले? कसलं वाईट आहे तुम्ही? वावं लागेल, दुसरा पर्याय नाहीये माझ्याकडे. असं हे नाटक फक्त दिव्याने देवी सिंगची केस सोडेपर्यंतच करावं लागणार आहे. पुढचं पुढं बघू तिचं काय करायचंय. डॉक्टर तुम्हाला वाटतंय त्या मॅडम ही केस सहजासहजी सोडत्याल म्हणून? सोडावी लागेल, दुसरा पर्याय नाहीये तिच्याकडे. आयुष्यभरासाठी हवा तसा जोडीदार किंवा एक केस, यामध्ये कुठलाही इमोशनल माणूस जोडीदारच निवडेल. आणि दिव्या डिवोर्सी आहे, आणि असंही माझ्यासारखा प्रेमळ समजूतदार देव माणूस तिला शोधून सापडणार नाही. बरं डॉक्टर, तुमच्या म्हणण्यानुसार दिव्या मॅडमनी केस सोडली, तर मग पुढं काय? ती रेश्मा वहिनी नापरण्यात सारखी नाही, ती दिव्या सिंग आहे हे विसरू नका. मी पण देवी सिंग आहे. इन्स्पेक्टर चव्हाणांच्या केसमध्ये तुम्हाला चौकशीसाठी इथे बोलवण्यात आलं आहे. हो सर, मला माहित आहे. तुम्ही त्यांच्यावरती प्रेशर टाकत होता? नाही सर. तुम्ही त्यांचा अपमान केला होता? नाही सर, मी फक्त त्यांच्या रॉंग बिहेवियरमुळे त्यांच्यावर ओरडले होते, दॅट्स इट. पण तुमच्या आरोप आहे की तुम्ही त्यांच्यावरती प्रेशर टाकलं होतं. एका सिनियरनं आपल्या ज्युनियरसोबत असभ्य भाषेमध्ये बोलून त्याला आत्महत्येसाठी प्रवृत्त करणं हे आपल्या डिपार्टमेंटसाठी लज्जास्पद गोष्ट आहे. तुमच्यामध्ये काही मतभेद असतील ते तुम्ही बसून सोडवायला पाहिजे होते. इन्स्पेक्टर चव्हाणांचा तुम्ही पावलोपावली अपमान करून काय साध्य केलं? तुम्ही हे सगळं का आणि कशासाठी केलं? आम्हाला याचं उत्तर हवंय दिव्या सिंग. सर, माझं काहीच न ऐकून घेता माझ्यावर सगळे आरोप केले गेले. माझ्यामुळे त्यांनी आत्महत्या केली हे ठरवून मला सस्पेंड केलंय. सर, त्या दिवशीही माझं हेच म्हणणं होतं की मला हे आरोप मान्य नाहीये, आणि आजही माझं हेच म्हणणं आहे की मला हे आरोप मान्य नाहीये. आरोप मान्य नसतं म्हणजे आपण गुन्हाच केला नाही असा त्याचा अर्थ होत नाही दिव्या सिंग. हो, पण आरोप झालेत, पण गुन्हा केलाच असेल असं नाहीये ना सर. सर, जेव्हा मी सस्पेंड झाले होते तेव्हा मला स्वतःला बेगुन्हा साबित करायला पुरावे नव्हते, पण आज माझ्याकडे पुरावे आहेत. ही फाईल, यात जे रिपोर्ट्स आहेत त्यात क्लिअर लिहिलेलं आहे की इन्स्पेक्टर रणजितला गुंगीचं इंजेक्शन दिलेलं. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट, ते लेफ्टी असूनही त्यांच्या राइट हँड मध्ये गन सापडली. सर, इसका मतलब है आत्महत्या हुई नहीं है. उस खूनी ने आत्महत्या दिखाने की कोशिश की है ताकि वो मुझे इस केस में फंसा सके. असं जर असेल तर परिस्थिती खूप गंभीर आहे. हो सर. पण तुमच्या मोबाईलवर चव्हाणांच्या फोनवरून जो मेसेज आला होता त्याचं काय? त्याच्याच आधारावर तर तुमची चौकशी करण्यात येत आहे. सर, खूनी खून करके आत्महत्या दिखा सकता है, तो उसके लिए मुझे ऐसा मैसेज करना कितना डिफिकल्ट हो सकता है. इन्स्पेक्टर चव्हाणांचा खून होण्याचं कारण काय? सर, इन्स्पेक्टर चव्हाणांना एका केस संदर्भात महत्त्वाचे पुरावे सापडले होते. ते त्यांना मला दाखवायचे होते, त्यासाठीच ते मुंबईला आले होते. सर, ते पुरावे नष्ट करण्याच्या हेतूने हा खून झालाय. ही खूप लाजिरवाणी गोष्ट आहे आपल्या डिपार्टमेंटसाठी. एका पोलीस इन्स्पेक्टरची हत्या झाली आणि आपण काहीच करू शकलो नाही. सर, मी सांगत होते मला सस्पेंड करू नका. मी जर ड्युटीवर असते ना तर त्या गुन्हेगारापर्यंत पोहोचणं अजून सोपं झालं असतं. अजूनही माझे प्रयत्न सुरू आहे. सर, मला माफ करा, मी काही रूल्स तोडले आहेत. इन्स्पेक्टरचं घर सील असतानाही ते उघडलंय, पण त्यामुळे माझ्या हाती खूप महत्त्वाचे पुरावे लागलेत. हरकत नाही, तुमचा उद्देश चांगला होता, याकडे आम्ही दुर्लक्ष करू. सस्पेंड असतानाही तुम्ही आपलं कर्तव्य पूर्ण करण्यासाठी धडपडत आहात हे ऐकून बरं वाटलं. गुड जॉब दिव्या सिंग. तुमच्यासारख्या लोकांचीच डिपार्टमेंटला गरज आहे. तुमचे सगळे पुरावे बघता तुमचं सस्पेन्शन मागं घेतलं जात आहे. तुम्ही पुन्हा ड्युटी जॉईन करू शकता.
खरंच सर? हो, पण आता आम्हाला कारण नको आहेत, तो गुन्हेगार हवा आहे. येस सर, तो लवकरच जेलमध्ये असेल हा माझा शब्द आहे. थँक्यू सर. मी आणि मायरा की तुमचं काम यापैकी काहीतरी एक निवडावं लागेल, आणि जर का तुम्ही तुमचं काम निवडलं तर आपला कायमचा संबंध संपला. नाही, मी ड्युटी जॉईन करणार, देवी सिंगची केस लढणार हे डॉक्टरांना आवडणार नाही.